जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, बघा आता लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. ज्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये. आता जूनचे पैसे कधी मिळणार याच्याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. तर त्याची अपडेट अशी आहे की 29 जूनपर्यंत तुम्हाला त्याच्या संदर्भातला GR निघू शकतो आणि 10 जुलैपर्यंत किंवा 10 ते 12 जुलैपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरू होईल. त्याचं वाटप सुरू होईल. कारण 10 तारखेपर्यंत समाज कल्याण विभागाला, राज्य शासनाला त्यांचा प्रस्ताव जे काय असेल तो रिपोर्ट द्यावा लागतो की आम्ही एवढे पैसे वाटले म्हणून. अशी याची अपडेट आहे. दुसरी गोष्ट, आता असे अनेक जण म्हणत आहेत की गेल्या 2-3 महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत, म्हणजे मार्च असेल, एप्रिल असेल, मे, जून, मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्याचे ज्यांना पैसे मिळालेले नाहीत किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे ज्यांना काही पैसे मिळाले नाहीत त्यांना थकीत पैसे मिळू शकतात. असे अनेक व्हिडिओ मी पाहिलेले आहेत, तुम्हीसुद्धा पाहिलेले असतील. त्याच्यावर अपडेट देण्याचा मी तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करत आहे की लाडक्या बहिणींनो, अशा माहितीपासून तुम्ही सावध राहा आणि असे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आपल्या अकाउंटवर या. आपल्या यूट्यूबवर सर्च करा, आपले सरकार आपली योजना विकास चॅनल असं सर्च करा. आपले सरकार आपली योजना विकास चॅनल किंवा विकास ऐवळी चॅनल असं सर्च करा. तिथं आपला चॅनल तुम्हाला दिसेल, आपले सरकार आपली योजना. त्याच्यावरती तुम्हाला अधिकृत सविस्तर व्हिडिओ सगळे बघायला मिळतील. आता याच्या संदर्भातली अपडेट तुम्हाला सांगतो मी. बघा, हे जे तर्कवितर्क लावले जात आहेत, हे जे गणित केलं जात आहे ते गणित आहे, हे शक्यता आहे. मात्र आतापर्यंत गेला मार्च, एप्रिल महिना जर सोडला तर 3,000 फक्त आतापर्यंत 2 वेळा फक्त मिळालेले आहेत. सुरुवातीला लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस एकदा आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी एकदा. एप्रिल महिन्यात फक्त 2 महिन्याचे सलग 4-5 दिवसाच्या आठवडा अंतराने 3,000 रुपये एकत्र मिळाले आहेत. आणि हे फक्त चालू महिन्याचे आणि जे काय पात्र महिला आहेत त्यांनाच फक्त मिळालेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत आणि त्यांचे 3 ते 4 महिन्याचे हप्ते थकीत आहेत, अशा लाडक्या बहिणीला, कोणत्याही लाडक्या बहिणीला थकीत महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे अशा माहितीपासून तुम्ही सावध राहा. 2 महिन्याचे 3,000, 3 महिन्याचे 4,500, कोणत्या लाडक्या बहिणीला 3,000 मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणीला 4,500 रुपये मिळणार, असं गणित केलं जात आहे. मात्र हे गणित बरोबर आहे, मात्र हे जी माहिती आहे ही फक्त शक्यता आहे. याला अधिकृत दुजोरा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने, मंत्र्यांनी कोणीही दिलेला नाही. त्यामुळे अशी या संदर्भात जर काय घोषणा झाली, शक्यतो अशी घोषणा होत नाही. कारण तर सरकार आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जे 1,500 रुपयाचा प्रत्येक महिन्याचा हप्ता फक्त देत आहे, त्याच्या व्यतिरिक्त पैसे देत नाही. आता आपल्याला हे बघायचं आहे की वटपौर्णिमेचा सण आलेला आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय जून महिन्याचे पैसे देतात की नाही, हाच फक्त तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत. या महिन्यामध्ये कोणालाही 3,000 रुपये, 4,500 रुपये थकीत हप्ता कोणालाही मिळणार नाही. आणि ज्यांनी KYC केलेली नाही त्या आता योजनेतून बाद झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अधिकृत सविस्तर आणि चांगल्या अपडेटच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.